तुम्ही फ्रंट वाला गेट बघू शकता केवढा उंचचा बांधलाय. साचे आणले आणि बांधून ठेवले वरती. आणि मित्रांनो हे बघा इथे आता साचे जॉईन करता मोठा बघू शकता तुम्ही. एवढा आता रिपेअरिंग करतील लोक, पण केवढा मोठा साचा आहे बघा. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपण लालबाग नगरीमध्ये आज तारीख 11 जून 2026 आणि आज आपण तुम्हाला दाखवणार पर्यटन वर्कशॉप आणि घनसंकुल वर्कशॉपचा अपडेट. 5 दिवस पहिला आलेलो म्हणजे आपण 6 जून 2026 ला आलेलो. आपण तिकडचा वर्कशॉपचा तुम्हाला अपडेट दाखवलेला की तिकडे बांधकाम वगैरे चालू होता वर्कशॉपचं, कागदपत्र वगैरे टाकायला बाकी होतं. तर 5 दिवसानंतर बघा की काय अपडेट आहे तिकडचं आणि केवढं काम झालंय ते आपण या ब्लॉग मध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे. जर चॅनल नवीन असतं सबस्क्राईब करा आणि आपल्या फेस्टिवलचे ब्लॉग येत राहतात. आता आपण बघूया जाऊन तिकडे की केवढं काम आलंय आणि कमेंट करा पामू जाऊया पर्यटन वर्कशॉप. चला मित्रांनो, पर्यटन वर्कशॉप बाहेर आपण आता जस्ट आलोय. तुम्ही फ्रंट वाला गेट बघू शकता केवढा उंचचा बांधलाय. 25 ते 30 फूट असं एवढा वरती बांधलाय. मानव आपल्या इकडे फिरतोय आणि आता आपण जाऊया आतमध्ये. जसं ट्रक वगैरे आलाय आणि सामान वगैरे दिसतंय. मानव हा एक्साइटेड आहे? बोलाय एक्साइटेड आहे कारण मित्रांनो आता फक्त 95 दिवस बाकी आहे आणि हा जो रोड बघताय आहे ना, हा रोड पूर्ण 95 जाम days असणार च्या आहे. नंतर पूर्ण 95 डेजचा पहिला. पहिला म्हणजे आपल्या सोबत असणार आहे. तर खूप मजा येणार आहे. ब्लॉग पूर्ण एंड पर्यंत बघत राहा आणि आपला आगमनचे ब्लॉग तुम्हाला भेटत राहतील. सो भावाला फॉलो करून ठेवा. अरे म्हणजे फॉलो आहे, सबस्क्राईब करून ठेवा. तर चला आपल्या जाऊया. तर मित्रांनो आता आतमध्ये जाऊया. आता जसं एक ट्रक आली आहे, टँकर. आणि हा बघा हा असा गेट आहे. आणि आतमध्ये जाऊन बघू शकता तुम्ही. तर इकडे बांबू वगैरे असे ठेवले आहेत तुम्ही बघू शकतात. आणि इकडे साचे वगैरे आलेत. या साईडला बघू शकता बाप्पाचे पाय साचे आलेत. सगळी लास्ट टाइम आलो ना तेव्हा हे ताडपत्री वगैरे ना टाकलेले होते आणि ते काम चालू होतं वरती. तर आता झालं ऑलरेडी, म्हणजे ताडपत्री वगैरे टाकून झाले. थोडाफार काय काम बाकी आहे तुम्ही ते बघू शकता. आणि इकडे साचे आलेत. इकडे असे प्लाउड वगैरे पण ठेवलेत पाटासाठी. आणि इकडे साचे वगैरे आलेत बघू शकता तुम्ही बाप्पाचे. तर म्हणजे आता काम चालू झालंच आहे, होईलच. आणि इकडे असं टेबल आहे. इकडे पाठी तुम्ही बघू शकता साचे असे आहेत. आणि त्या साईडला पण खूप सारे असे साचे आहेत. तर मानव फिरतोय, मानव एक्साइटेड आहे, खूप एक्साइटेड आहे. समोर पण साचे आहेत. तर आपण तुम्हाला दाखवतो केवढं काय काम इकडे झालंय आणि काय काय कुठचे साचे आले तुम्हाला दाखवतो मी. तरी इथे बघू शकता तुम्ही साचे असे आणले आणि बांधून ठेवले वरती. आणि इकडे पण ते काम चालू आहे आणि इथे सिद्धेश दादा बसलेत बघू शकतात. आणि इकडे तुम्ही बघू शकता साचे वगैरे या साईडला पण आले आहेत. मूर्ती वगैरे रेडी झाले थोडे. आणि इकडे म्हणजे प्रभाव वगैरे पण आहेत. जसे की तुम्ही इथे बघू शकता त्या साईडला बघू शकता ना. तर प्रभाव वगैरे आले गेल्या वर्षीचे. आणि तुम्ही हे बघा पहिला अशा प्रकारे प्रभाव वगैरे आले, साचे वगैरे. तर सामान तिकडे आता लोड झालंच आहे तुम्ही बघू शकता. इकडे पण काम चालू आहे. इकडे ऑफिस आहे समोर आणि तिकडे पण साचचं काम चालू आहे. म्हणजे तुम्ही इथे बघू शकता लास्ट टाइम प्रभाव इकडे फोल्ड आहे, अर्धा पाठी आणि अर्धा पुढे. आणि साईडला पण खाली अशा प्रकारे साचा किंवा प्रभाव आहे. आणि इकडे बाप्पाच्या हाताचा किंवा पायाचा साचा आहे. आणि इकडे असे ते लोक काम पण करतायत तुम्ही बघू शकता. ते साचे केवढे खूप सारे साचे असे ठेवले खाली, म्हणजे प्रभाचे साचे आहेत ते. आता हा पण प्रभाच आहे. म्हणजे आता असे साचे रेडी करतात. हे बघा इथे बघू शकता तुम्ही. हा साचा आहे प्रभाचा, मध्ये रेडी करणार प्रभा पूर्ण जणीच. म्हणून इकडे असे ठेवलेत बघा साचे असे लावून लावून ठेवले साईडला. मित्रांनो या साईडला अजून पुढे आलो ना तर पुढे पण साचे तुम्ही बघू शकता. या साईडला साचा आहे आणि इकडे नंदी गाईचा साचा आहे. केवढा मोठा बघू शकता तुम्ही. एवढा आता रिपेअरिंग करतील लोक, पण केवढा मोठा साचा आहे बघा. बघा केवढा मोठाचा मोठा साचा आहे. साचा बघितला खूप मोठा साचा आहे. आणि बाकी या साईडला पाठी प्रभाव वगैरे आहेत. तर असे साच्याने बाप्पाची मूर्ती खूप नुसते असे रेडी होतात आणि आपण नंतरला बघतो तेव्हा खूप भारी वाटतं. तर यावर्षी बघा खूप भारी आगमनला मजा येणार आहे. तर आगमनचे ब्लॉग बघायचे तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आता बघा हा पायाचा बघा, हा फेस आहे बघा, फेस बघू शकतो तुम्ही. बघा, हा फेस आहे आणि हा पायाचा आहे साचा. मित्रांनो हे बघा इथे आता साचे जॉईन करतायत. तसेच साचे जॉईन करून करून ठेवतात, मग त्यानंतरला मूर्ती बाप्पा रेडी होते. तर मित्रांनो हे बघा असे साचे जॉईन होतात तुम्ही बघू शकतात. असे सेपरेट सेपरेट आहे आणि त्याला जॉईन करून मग एक साचा तयार होतो. मग नंतर त्या आतमध्ये काम होतं सातच्या आतमध्ये. तिकडे असे साचे बनवून ठेवलेत बघा, वेगवेगळे साईडचे साचे आहेत किंवा ते साचे आणतायत.
अशा प्रकारे मग साचा रेडी होऊन पूर्ण बाप्पाची मूर्ती बनते. आणि प्रभाळ वगैरे पण असंच असतं, जसं की तुम्हाला दाखवलं हे प्रभाळ वगैरे, ते पण त्या साचा आहे, साच्याने मग ते रेडी होतात. मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता पुन्हा असा वगैरे वर्कशॉप आहे. या साईडला वगैरे अजून त्या साईडला साचा आलाय, बाकी इथे अजून काही काम चालू झालंय. या साईडला अजून काय काम चालू झालंय, म्हणजे थोडंफार मला वाटतं बांधकाम बाकी आहे. तिकडे रशी वगैरे ठेवल्या म्हणजे बांधकाम बाकी आहे. आणि जसं की तुम्हाला मी लास्ट व्हिडिओमध्ये बोललेलो व्लॉगमध्ये की इथे येणार आहे केपी म्हणजे कुणाल पाटील दादाचे मूर्ती यावर्षी इथून पण आगमन होणार आहे. तर बघायला खूप एक्साइटेड आहेत पूर्ण पब्लिक आणि भारी जल्लोष मजा येणार आहे आगमन बघायला. जसं की इथून पण परिवर्षण मधनं पण आणि गणसंकुल वर्कशॉपमध्ये पण. आता आपण इकडचा तुम्हाला अपडेट दिला, आता आपण जाऊया गणसंकुल वर्कशॉपमध्ये आणि तिकडचा अपडेट बघूया की जसं की लास्ट टाइम आपल्याला तिकडचा अपडेट बघायला नाही भेटलेला, नंतर गेट बंद होता. तर आज मला वाटतं की गेट चालू असेल आणि तिकडचं तुम्हाला अपडेट मी दाखवतो की काय काय आणि कुठपर्यंत काम आलंय. ब्लॉग मध्ये कंटिन्यू व्हा, आपण जाऊया डायरेक्ट गणसंकुल वर्कशॉपमध्ये. मित्रांनो इथे बघू शकता तुम्ही हनुमंताचा प्रभाळ ठेवलाय इथे, आणि या साईडला पण एक प्रभाळ आहे आणि या साईडला एक मूर्ती आहे ती दाखवून ठेवली आहे. आणि बाकी इकडे अशा प्रकारचा परेल वर्कशॉप आहे पूर्ण, आणि मानव आहे इकडे. आणि साईडला बघा तुम्ही साच वगैरे रेडी आहे, तिकडे पण तसं म्हणजे वरतून बांधकाम वगैरे चालू आहे. थोडाफार काय काम बाकी असेल, पाटी ताडपत्री टाकायचे, या साईडला ताडपत्री वगैरे टाकायचे बाकी आहेत. जसं की मध्ये मध्ये गॅप पण ठेवलेत, तर ते पण लवकरच कव्हर होतील. आणि आता तुम्हाला पुढचा अपडेट देतो मी. मित्रांनो आता आपण आहे गणसंकुल वर्कशॉप बाहेर, हा 5चा गेट आहे. आपण मेन गेटवर जाऊया. तर या गेटमधून आपण इथं आतमध्ये बघितलं ना, तुम्हाला पण दाखवतो मी. इकडून काय अपडेट तर नाही की वर्कशॉप वगैरे म्हणजे ट्रॉली वगैरे आली नाही, वर्कशॉप वगैरे बांधले वगैरे तर आहेत. आता आपण जाऊया त्या गेटकडे. तर मित्रांनो माझा ना टी शर्ट पेंटिंगचा बिझनेस आहे नाथ सर्विस कलेक्शन म्हणून. तर आपला तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक भेटेल, तिकडे तुम्हाला कस्टमाइज टी शर्ट अवेलेबल भेटेल. जशी तुम्हाला कस्टमाइज करते ना तशी तुम्हाला टी शर्ट बनवून भेटेल. तर नक्की एकदा DM करा नाथ सर्विस कलेक्शनला. आता आपण जाऊया फर्स्ट गेट जवळ गणसंकुलचा. मित्रांनो आपण आता आलेलो गणसंकुल वर्कशॉपच्या बाहेर आणि गेट नंबर 1च्या इथे. आणि ते तुम्ही ताडपत्री वगैरे टाकून झाले, लास्ट टाइम ताडपत्री वगैरे टाकलेली नाही आणि इथून एंट्री तर नाही तुम्हाला, आणि तुम्हाला म्हणजे कोणालाच नाही. आणि इकडे तुम्ही या साईडला ताडपत्री वगैरे लावून झालेत. आणि आतमध्ये एक गाडी पण उभी आहे, म्हणजे तिकडे बांबू वगैरे आलेत. अजून वर्कशॉपचं वगैरे काम बाकी आहे, बघायचं दाखवू तुम्हाला. बघा, गाडी वगैरे तर आली आहे, पण अजून आतमध्ये एंट्री नाही. तुम्ही इथे वर्कशॉप बघा, इथे चेन लागले, तर अजून एंट्री तर नाही आहे या वर्कशॉप आतमध्ये. बट लवकरच तुम्हाला एंट्री पण आतमध्ये बघायला भेटणार आहे. काम तर वगैरे झालंय ताडपत्री वगैरे टाकून, तर लवकरात लवकर तुम्हाला इकडे पण एंट्री भेटेलच. तर मानव काहीतरी बोलतोय, उडी मारू आपण उडी तर नाही मारू शकत, पण लवकरच आपल्याला एंट्री तर भेटणारच आहे. आणि जशी एंट्री चालवली ना, लास्ट टाइम बोललेलो मी तुम्हाला, जशी एंट्री चालवली तसं मी तुम्हाला सांगेन. तर आता आपण आलोय, पण एंट्री तर नाही, पण ताडपत्री वगैरे टाकून आलाय. म्हणजे इकडे पण ऑलमोस्ट एक हप्त्यात मध्ये बाप्पाची मूर्ती रेडी होतील आणि साचे वगैरे येतील लवकरच. तर अपडेट आपल्या चॅनलवर तुम्हाला भेटत राहील. समोर शकते बघा, अशा प्रकारे पूर्ण वर्कशॉपचं काम चालू आहे. आणि इकडून दाखवायचा आपण प्रयत्न करतोय. इकडे समोरच आहे बघा, इथून दाखवतो तुम्हाला, समोरच आहे इथून. समोरच ट्रक उभा आहे, माणसं पण आतमध्ये आहेत आणि काम पण चालू आहे आतमध्ये. तर मित्रांनो तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट सांगा. मी जेवढा होऊ शकतो तेवढं शक्य करून मी तुम्हाला आज ब्लॉग मध्ये कव्हर करायला बघितलंय फरेल वर्कशॉप आणि गणसंकुल वर्कशॉप. तर खूप काही तुम्हाला दाखवायला भेटलं, जसं की फरेल वर्कशॉप मध्ये खूप सारे साचे आले तिकडे आणि खूप सारे काम चालू झालं तिकडे. सिद्धेश दादा पण होते तिकडे बसलेले. आणि अजूनच खूप सारे अपडेट तिकडे येणार आहे. म्हणजे तिकडे अपडेट दाखवायचं असं आहे की अजून काही काम प्रॉपर चालू झालंय. जेव्हा प्रॉपर काम चालू होईल ना तर तुम्हाला अपडेट यायला अजून मजा येईल आम्हाला. तर ते अपडेट बघायला सबस्क्राईब करून ठेवा. आणि आपण आलो आता गंगासंकुल वर्कशॉपच्या इथे. आणि तिकडे पण जसं की एंट्री तर नाही, जसे लास्ट ब्लॉग मध्ये बोललेलो तिकडे आता एंट्री नाही आहे. तिकडे बांधकाम वगैरे चालू आहे. बांधकाम वगैरे होणार ना, तुम्हाला मी दाखवतो मग तिकडे की कसं काय आहे. आणि तिकडचं पण अपडेट तुम्हाला भेटत राहील. तर असेच अपडेट बघायला आणि बाप्पाचे आगमन बघायला आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. आणि तुमचं सपोर्ट असंच राहून दे. आणि तुम्ही कमेंट नाही केली तुझं पामोर्या, तर ती पण करा. भेटूया एक नवीन ब्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय.